तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार फोंडेंचं सगळ्यांचं आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर आजपासून आपण चालू केले आपली कोल्हापूरची सिरीज। आपण कोल्हापूरचे सगळे मंदिर आपण कव्हर करणार आहोत। तर आपल्या पहिल्या मंदिरामध्ये आपण आलो आहे जिथे गणपती बाप्पाची तुम्हाला सांगू का 85 फीटची गणपती बाप्पाची मोठी मूर्ती आहे आणि ती 800 टन ह्या म्हणजे मेडिटेशन हॉल टाईप आहे, त्याच्यावरती गणपतीची मूर्ती आहे ती। तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवेल आणि ही आपले पार्ट 1 आहे। आपण सगळे मंदिर आपण कव्हर करणार आहोत कोल्हापूरचे सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे, पन्हाळगड, महालक्ष्मी मंदिर सगळे एक एक पार्ट येत राहतील। तर हा आपला पहिला पार्ट आहे, तुम्हाला पूर्ण मी व्हिडिओ दाखवतो। तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मंदिर एक म्हणजे ओपन मध्येच आहे एकदम, तुम्हाला दाखवतो चला। आहे बघा पुढे, हे बघा एकदम ओपन मध्येच आहे आणि वरती ते बघा गणपती बाप्पा दिसतोय। मला व्हिडिओमध्ये एवढं पाहिजे तसं मोठं दिसत नसेल, पण समोर बघायला गेलं ना तर खूप मोठा गणपती बाप्पा, खूप मोठा आणि काय भारी बनवलेला आहे। पहिल्यांदा बघितला। तुम्हाला जवळून मी व्ह्यू दाखवतो, जेवढा मला दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। चला जाऊयावर। 800 टन 800 टन्सच्या मंदिरावरती गणपती बाप्पाची मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो मी। आणि गणपती बाप्पाची मूर्ती बसलेली मूर्ती आहे आणि त्या गणपती बाप्पाच्या वरती 5 मुखी नाग आहे बघा। ऐकूनच किती भारी वाटते, तुम्हाला दाखवतो मी। बघा जवळून व्ह्यू बघा गणपती बाप्पाचा, बघा किती सुंदर आहे। पण अजून जवळ जाऊया। हे बघा उन्हामुळे ना काळोख येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये। एवढ्याशा ह्याच्यावरती, एवढ्याशा मंदिरावरती एवढा मोठा गणपती बाप्पा आहे, खूप सुंदर आहे। मंदिराच्या खाली आहे बघा, इथे महादेवाची मूर्ती आहे आणि इथे पण गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि याच्या वरती गणपती बाप्पा एवढा मोठा। आणि हे बघा इथे मारुतीची मूर्ती आहे। हा एवढासा मंदिर आहे पण त्याच्यावरती एवढा मोठा गणपती आहे। हा बघा एवढा मोठा गणपती त्याच्यावरती। हे बघा साइड व्ह्यू बघा गणपती बाप्पा 85 फीट म्हणजे झालं किती, विचार करा 85 फीट। आणि इथे आतमध्ये चिन्मय जीवन दर्शन फोटो गॅलरी आहे। व्हिडिओ फोटो अलाउड आहेत माहीत नाही, जातो मी फोटो गॅलरी। आणि इथे परमपूज्य स्वामी चिन्मयानंदांची मूर्ती आहे, प्रतिमा बनवली आहे आणि पूर्ण अशी पूर्ण हॉल आहे हा मोठा। आणि इथे आणि त्यांच्या हिस्ट्रीबद्दल वगैरे सगळं सांगितलेलं आहे, इथे सगळं सांगितलं आहे बघा। याच्यावर भरपूर असे कॉर्ड्स वगैरे दिलेले आहेत इंडियाचे, हे सगळं भरपूर इन्फॉर्मेशन दिलेली आहे इकडे वाचण्यासाठी बघा। हे पूर्ण असं गोल पूर्ण दिलेलं आहे। मला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला। हे बघा किती मोठा हॉल आहे आणि पिलर्स तर खूप भारी आहे। हे बघा किती मोठा हॉल आहे। चला आपण आता बाहेर जाऊया, चला आपण आता बाहेर जाऊया इथून। तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं का चिन्मय गणपतीचं दर्शन घेऊन? गणपतीचं नाव ॲक्च्युली चिन्मय गणाधीश नाव आहे।
मला व्हिडिओ नक्की आवडली असेल याची मला गॅरंटी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता ही व्हिडिओ इकडे थांबवतो. हा आपला पार्ट 1 आहे. आता बाकीचे पार्ट्स दुसरे मंदिरं असतील तर ते आपण सगळे आता कव्हर करूया. पुढे एक झालं आहे, आता बघूया दुसरीकडे आपण आता कुठे जातो आहे. तर दुसरी व्हिडिओ आहे त्याची, म्हणून आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं नोटिफिकेशन बेल आत्ताच ऑलवर करून ठेवा, ज्याने काय तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील आपला व्हिडिओ टाकल्या. चला आपण आता जाऊया पुढे, गाडीत बसूया आणि निघूया दुसरीकडे. चलो.